परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अध्यात्म ज्ञानाचा योगेश्वर या प्रवचन मालिकेतील प्रवचन वंदू ऐसी वेद माता. वेद म्हणजे सर्वांची जननी आहे. आईचा आश्रय सर्वांना आहे, तशी ही वेदमाता आहे. या जननीचा आश्रय ज्यांनी केला नाही तो बळीया जरी असला तरी दुःखी आहे. लौकिक रूपी आई आपल्या मुलांना चतुर्भुज करून संसार दुःखात लोटते, तशी ही वेदमाता नव्हे. लग्न म्हणजे विघ्न आहे. लग्नामुळे बंधनात पडतो. ज्याने वेदमातेचा आश्रय केला तो मुक्त झाला, तो मूळ पुरुष होतो. त्या वेदांचे भांडार खोलून त्याच्यातले नवनीत काढून देणारा फक्त सद्गुरू आहे. दुःखरूप संसार आनंदरूप करणारा सद्गुरू आहे. हा सूर्य सोन्याचा उगवून अमृत प्यायलेला आहे असे तुकारामास वाटते. सायुज्य मुक्ती ज्याच्या हातात आहे, कैवल्यपद ज्याच्या हातात आहे, असा तो सद्गुरू आहे. सद्गुरूची करुणा हेच महदाकाश आहे. भवरूपी समुद्रातील तारू श्री सद्गुरू आहे. तो भाविकांचा आधार आहे. हरिहर ब्रह्माला ज्या काळाने सोडले नाही त्याचा नियंता सद्गुरू आहे. परलोकाचा आधार, सुखाचे माहेरघर तोच सद्गुरू आहे. अशा सद्गुरूला जो शरण गेला त्याचा भेदभाव गेला. देहबुद्धी सोडून त्याला नमस्कार करा. हा संसार म्हणजे दीर्घ स्वप्न आहे. या मोठ्या स्वप्नांमध्ये भ्रमाने बहुजन बडबडत आहेत. स्वप्नातील मासा झालो आहे, दुसरा मासा ती माझी बायको झाली आहे. हा मासांचा गोळा मासांचा आहे. तो मासांचा गोळाच मी म्हणून बडबड करीत आहे. स्वप्नात भ्रम झाला आहे, तो सत्य मानतो. बा एकू तो एकला, त्याचा बाप होऊन राहिला आहे. बायकोशिवाय कोणाची सेवा करीत नाही. साधू संत हे संसारातल्या लोकांना जणू विघ्नेच वाटतात. म्हणजे साधू संतांच्या दर्शनाने बोधाने संसार मोडतो. संसारावरील श्रद्धा जाते म्हणून सांप्रदायिक मायेचे गुलाम साधू संतांची आक्रोशपूर्वक निंदा करीतात. अज्ञानरूपी स्वप्नांमध्ये सर्व माझेच म्हणतो असे म्हणणारे हेच ते राक्षस आहेत. विषयभोगी हे मनुष्य आहेत. अतिविषयी त्यागी तो परमेश्वर आहे. काही समजले नसताना बोलणे याला ओसंडणे म्हणतात. ज्ञानरूपी सूर्य मावळला की विसररूपी अंधकाराने ब्रह्मगोल भरून जातो. मग सत्वगुणांची चांदणी पण दिसत नाही. या भ्रमाला आपण कोण हे दिसत नाही. पार विसरला. देहबुद्धी अहंकार राजाला सुखासनावर बसला असताना स्वप्न पडले. निबिड अरण्यात सापडला. थकला, दुःखी झाला. तेथे एका जीवीबरोबर त्याचे लग्न केले. लाकडे तोडून निर्वाह करायचा. श्वापदांचे मांस खाऊन निर्वाह करीत असे आणि त्या दुःखाने तो एकदम जागा झाला. त्याप्रमाणे तुम्ही हे स्वप्न अनुभवत आहात. हे जग सत्य नव्हे. 17 वर्ष तो राजा तेथे होता. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी मिळून 17 ही त्याची वर्ष. त्या जीवाला यामुळे दुःख भोगावे लागत आहे. तुम्ही झोपेतच आहात, जागृत झालेले नाही. त्यातच मरता, त्यातच जन्म घेता. त्या झोपेत सैरावैरा पुष्कळ एरझारा करता. तुम्ही स्वतःच्या ऐश्वर्याला न जाणता कष्टी आहात. याकरिता आपले ज्ञान म्हणजे आत्मज्ञान झाले पाहिजे. सर्व विद्येमध्ये ही आत्मविद्याच श्रेष्ठ आहे. म्हणजे आत्मविद्या आधी विद्यमान काय आहे, कोण आहे. आधी याचा अर्थ सर्व अनुभवाआधी. आधी आत्मा म्हणजे आपण. ते कोण, काय व कसे हे कळणे म्हणजेच ज्ञान होणे. उमज येणे, उमजाचा निश्चय ठसणे याला आत्मविद्या म्हणतात. जो श्रोता आपल्या सर्वांगाचे डोळे करून ऐकतो तोच या आत्मविद्येचा अधिकारी आहे. त्याला 10 ग्रंथ कळतात. दुसऱ्याने हा ग्रंथ उघडू नये. त्याला याचा अर्थही कळणार नाही. सगळे जरी गेले तरी परवा नाही. मला परमार्थच करायचा आहे.
असा ज्याचा आग्रह आहे त्यालाच हा लाभ होतो, तोच परमार्थी आहे. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, त्याला माझी चिंता लागली आहे, त्याला माझे सर्व काही ऐश्वर्यासहित प्राप्त होते. सर्व जग सर्व विषय हे माझे म्हणजे श्रीकृष्णाचे लष्कर आहे. हरिभक्त फक्त श्रीकृष्णच घेतात. स्त्री पुरुष हा भेद न ठेवता परमात्मा भक्तांना प्राप्त होतो. माझा मार्ग चालणारा जो योगी आहे त्याला मी भेटतोच. तो भक्त परमात्म स्वरूप होतो व स्वरूपात मिळून जातो. साधकाचे कर्म काय तर श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन करून ईश्वररूप होणे हेच आहे. संसारावर निष्ठा ठेवून कितीही अभ्यास केला तरी काहीही उपयोग होणार नाही. तिथे ज्ञाननिष्ठाच पाहिजे, मग तो कोणत्याही कर्मात असू दे. ज्ञाननिष्ठा असेल त्यालाच परमात्म पद मिळते. ज्याला जो ध्यास असेल त्यालाच ती प्राप्ती होते. ज्याची ज्ञाननिष्ठा आहे तो भक्ती ऐकून स्फुरण पावतो. रात्रंदिवस त्याचे चिंतन करतो. तोच देहबुद्धी सोडतो. देह जाहो अथवा राहो त्याची त्याला खंत नाही. मिठाचा खडा समुद्रात मिळाला की समुद्रच होतो. जो ज्ञाननिष्ठ आहे त्याला कर्म जरी घडले तरी तो माझ्या स्वरूपातच मिसळतो. त्याला कर्म बाधक होत नाहीत. चोखा मेळ्याला पंढरपुरातून हाकलून काढल्यावर सर्वच लोक पटापट मरू लागले. पुन्हा त्याला मंदिरात आणला तेव्हा सर्व निरोगी झाले. मला भक्ती आवडते, मग आचार कसाही असू दे. माझ्या भक्तांचे निषिद्ध कर्मही मला शुभकर्म आहेत. शुभाशुभ सर्व हरिरूपच झाले. अभिमानी असेल त्याला कर्मेच बंधनकारक होतात. साधूला कर्म बंधनकारक होत नाही. गुरुभक्ताची वाणी एवढी जबरदस्त आहे की वाटेल ते करण्याची त्याची शक्ती आहे. सद्गुरूची कृपादृष्टी त्याच्यावर आहे. तो सर्व जगाला श्रेष्ठ आहे. गुरुभक्ताला कलिकाळ ही थरथर कापतात. गुरुनिंदकाला कधीसुद्धा ब्रह्मविद्येचा उपयोग होणार नाही. तो त्याज्यच आहे. आत्मप्रकाश झाला नाही तोपर्यंत कर्म अकर्म असते, शुभकर्म असते. आत्मप्रकाश झाला की सर्व शुभच शुभ आहे. धर्म म्हणजे मतप्राप्ती, मतप्राप्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती. तोच धर्म. देव जोडे तरी करावा अधर्म, म्हणजे प्रल्हादे जनकम बिभीषणे बंधू तैसी माता निंदू भरते केली. विश्वात्म्याची भेट झाली की सर्व शुभच आहे. गावात सूर्योदय झाला की सर्व अंधार पळून जातो. जिथे देशकाळ वास्तव्य नाही अशा ठिकाणी माझा भक्त पोचतो. देहबुद्धी सोडणारा यती आहे. आत्मनिष्ठ आत्मबुद्धी करणारा श्रेष्ठ आहे. संसारनिष्ठाला कितीही ज्ञान सांगितले तरी त्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. माझ्या भक्तावर जे प्रसंग येतात ते त्याला तारण्याकरिता येतात. देह अहंकार धरून जो माझे कोणी ऐकणार नाही तो अधोगतीला जाईल. तू जरी अव्यय आहेस तरी तू जर माझे ऐकले नाहीस तर दुःख पावशील. अमर असून सुद्धा देह अहंतेने पुन्हा पुन्हा मरावे लागेल. अर्जुना, मी प्रसन्न झालो तरी मी तुला अमर फळ देईन. पुन्हा जन्म मृत्यू तुझ्याकडे बघणार नाहीत. दोन पाखरे आहेत, एक जन्म मृत्यू देणारे, दुसरे मुक्ती देणारे. राजाधिराज सद्गुरुनाथ त्रिकाळ सिद्धेश्वराय नमः.